आज महाराष्ट्रात तर आरोग्य सुविधा खूपच खराब आहेत. पालघर जिल्ह्यात तर त्याच्यापेक्षाही भयानक आहेत. तुम्ही हा प्रश्न विचारला आरोग्याचा, तर त्याबाबत मी असं सांगायचं तर आज आपण कासा उपजिल्हा रुग्णालय असेल, डहाणू जिल्हा रुग्णालय असेल किंवा पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा ह्या एकदम खराबच आहेत. तुम्हाला सांगतो, इथं एखाद्या प्रसूतीची एखाद्या महिला जर न्यायची असेल, तर आम्ही 108 ला फोन केला तर 108 ची 2 तासांनी, अडीच तासांनी ती त्यांची ॲम्ब्युलन्स येते. आणि ॲम्ब्युलन्स आल्यानंतरही जर आमचं आरोग्य विभाग जर एवढं हे असेल, खराब असेल, आम्हाला आरोग्य व्यवस्था ते आज बलसाड किंवा इथं जावं लागतं आम्हाला याच्यामध्ये विनोबा भावेमध्ये. आज विनोबा भावेमध्ये चांगल्या सुविधा मिळतात. तिकडे गेल्यानंतर आम्हाला डॉक्टर प्रश्न विचारतात, की "तुमच्या महाराष्ट्रामध्ये अशा सुविधा नाही का? तुम्ही आमच्याकडे कशाला आणतात?" हां, हे प्रश्न विचारल्यानंतर आम्ही न्यायचं कुठे? आज बलसाड सारख्या ठिकाणी एवढी चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात. आमच्या महाराष्ट्रामध्ये का नाही? हा आमचा प्रश्न आहे ना. एवढी खिळखिळी जर आमची आरोग्य व्यवस्था असेल, तर आम्हाला या सरकारचा निषेध करावा तितका कमी आहे. आमची मागणी एवढीच आहे, की आज आम्हाला या पालघर जिल्ह्यामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात. तिथं डॉक्टर अवेलेबल नाही मिळत. मशीन्स आहेत, पण त्यांना त्यांचे टेक्निशियन नाही. अशी परिस्थिती आहे. एखादा सोनोग्राफी करायची असेल, तर ती मशीन तर आहे, पण तिथं तो त्यांचा टेक्निशियन नाही. एखादं सिटी स्कॅन करतात. डहाणू सारख्या ठिकाणी सिटी स्कॅन सेंटर आलेलं आहे. पण सिटी स्कॅन करायला कोणी डॉक्टर आहे का? नाही आहे. मग आम्हाला कुठे प्रायव्हेटला पाठवलं जातं. कुठे वेस्ट कोस्टला जा, तिकडे करा. आणि आमच्या गोरगरिबांना ते परवडत नाही ना. 3-3, 4-4 हजार, 5-5 हजार त्यांची फी आहे. आणि ती फी आम्ही देऊ शकत नाही. आम्ही प्रायव्हेटला कुठे जाऊन सिटी स्कॅन करायचा? मग आम्हाला हे सिटी स्कॅन सेंटर किंवा एम-आर-आय सेंटर किंवा आता हे जे सुविधा आहेत त्या सगळ्या, ह्या आम्हाला फक्त नावापुरत्या दिलेल्या आहेत. आरोग्य सुविधा तर एकदम खराब आहेत. हे चांगल्या आमच्या दुरुस्त करावे हीच आमची मागणी आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या बाजूला ऐना पीएचसी असेल, सोमठा पीएचसी असेल, गंजाड पीएचसी असेल आणि तलवाडा. या 5-6 किलोमीटरच्या तवा एक पीएचसी आहे. 5-6 किलोमीटरमध्ये 7 पीएचसी आहेत. आणि त्या पीएचसीमध्ये डॉक्टर न राहता ते शहराकडे राहतात, डहाणू शहराकडे. आमची गोरगरिबाची हीच मागणी आहे, की त्यांनी त्या पीएचसीला त्यांच्याकडे त्यांना दिलेल्या क्वार्टर्समध्ये राहावं. त्यांच्या नर्सेस आहेत, त्यांनी त्या क्वार्टर्समध्ये राहावं. जेणेकरून ह्या पावसाळ्यामध्ये आरोग्य सुविधा ह्या जंगलातून आपण पाहिलं असेल, आपण आपल्या माध्यमातून आम्ही पाहिलेलं आहे, की डोलीमध्ये पेशंट आणतात. आणि हे पेशंट आणताना रस्त्याला दगावतात सुद्धा. म्हणजे प्रसूतीवाली असेल किंवा अजून स्नेक बाईटची असेल. आणि अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर जर त्या पीएचसीच्या क्वार्टर्समध्ये राहिले, तर त्याच्या अधिक आमचा गोरगरिबांचा प्राण वाचेल. हीच आमची मागणी आहे.